विनापरवाना शस्त्रे सापडण्याचा सिलसिला सुरूच. काडतुसासह 5 गावठी पिस्तुले जप्त. सांगली एलसीबीची कारवाई. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांना मिळालेल्या माहितीनुसार मिरज येथील कमानवेस ते रमामाता नगर ऑक्सिजन पार्क रस्त्यावर 2 व्यक्ती गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी सापळा रचून अश्विन संजय माळी वय वर्ष 26 राहणार माळीनगर कडेगाव व अमन उर्फ मोइनुद्दीन बशीर गोदड वय वर्ष 26 राहणार टाकळी रोड मिरज या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून माळी याच्याकडे असणाऱ्या सॅकमध्ये देशी बनावटीची 4 पिस्तुले व 4 जिवंत काडतुसे तर अमन याच्या कमरेला 1 पिस्तूल व खिशामध्ये 1 जिवंत काडतूस मिळून आले। याबाबत अधिक तपास केला असता अश्विन माळी याने जादा दराने विक्री करण्यासाठी पिस्तूल आणल्याचे तसेच यातील 2 पिस्तूल 2 काडतुसे सूरज जगन्नाथ मोहिते राहणार सोहोली तालुका कडेगाव यांच्याकडून तर 3 पिस्तूल व 3 काडतुसे अक्षय पाटील राहणार वाई जिल्हा सातारा याच्याकडून आणल्याचे सांगितले। हा सर्व 2,51,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सेनगर, कवठे, मोहोळ।